सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते। आजचा दिवस आपला शुभ जाओ, आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो हीच मी महाराजांचरणी प्रार्थना करते। बघा मंडळी, लवकरच दिवाळीला सुरुवात होणार आहे। दिवाळीचा पहिला दिवस म्हणून आपण वसुबारस साजरा करतो आणि त्यानंतर दुसरा दिवस म्हणजे त्रयोदशी म्हणजे धनतेरस। या धनतेरसला कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीच्या तिथीमुळे धनत्रयोदशीचा सण साजरा करतात। भगवान धन्वंतरी या दिवशी समुद्र मंथनात अवतरले होते म्हणून त्यांची पूजा केली जाते। याचबरोबर अकाली मृत्यू टाळण्यासाठी दक्षिण दिशेला किंवा घराच्या मुख्य दरवाजावर आपण यमराजांसाठी पिठाचा दिवा लावत असतो। मग या दिवशी आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळेत जी धनतेरस किंवा धनत्रयोदशीची पूजा आहे ती घरच्या घरी करायची आहे। ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख शांती प्राप्त होती। आपल्या घरात धन संपत्तीची कधी कमतरता राहत नाही। यासोबत आपल्या घरातील अनेक जे आजार आहेत ते सुद्धा निघून जातात। मग त्यासाठी आपल्याला या धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा कशी करायची, मांडणी कशी करायची, कोणत्या वेळेला करायची, या वेळेत चुकू नाही करायची नाही याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे मंडळी, व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, सपोर्ट करा। तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि हा व्हिडिओ मित्र मैत्रीण नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। बघा मंडळी, आपण धनत्रयोदशी का साजरी करतो तर हिंदू धर्मामध्ये याला विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने घरामध्ये धन सुख आणि समृद्धी येते। यासोबत संपत्तीचा देव कुबेर यांची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते। हिंदू मान्यतेनुसार भगवान विष्णूंचा अवतार म्हणजेच भगवान धन्वंतरी यांचा जन्म धनत्रयोदशीच्या दिवशी झाला होता। याने त्यामुळे आपण यांची या दिवशी पूजन करतो आणि प्रत्येक घरामध्ये आपल्याला या दिवशी पूजन केलेलं दिसत असतं। मग या दिवशी आपल्याला जे पूजन करायचं आहे ते कसं करायचं तर धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ मुहूर्त काय तर शुभ मुहूर्त अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आहे। पण अशी मान्यता आहे की या दिवशी आपण धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची पूजा करतो। मग धनाची पूजा करायची जी वेळ आहे ती म्हणजे संध्याकाळी 6:30 नंतर, कारण या वेळेमध्ये माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात येत असते आणि ती घरात येण्याची वेळ असते सायंकाळची, तिन्ही सांजेची। मग तिन्ही सांजेलाच आपल्याला शुभ मुहूर्तावर जी पूजन आहे ते करायचं आहे। आता पूजन कसं करायचं, पूजनला काय काय साहित्य लागणार आहे तर बघा, आपल्याला ज्या कोऱ्या पंत्या आहेत त्या 5-7 लागणार आहे। पण शक्यतो या धनत्रयोदशीच्या दिवशी आपण 13 जर दिवे लावले तर आपल्या आयुष्यातलं जी सुख आहे, जी समृद्धी आहे ती 13 पट वाढत असती। म्हणजे 12 आपल्याला मातीचे दिवे लावायचे आहे आणि 13वा जो दिवा आहे तो आपण यम दीप जो म्हणतो तो लावायचा आहे। मग आपल्याला शक्यतो या दिवशी 12 दिवे न चुकता या पूजनच्या ठिकाणी लावायचे आहे। तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही करू शकतात। आता आपल्याला जे साहित्य ते काय काय लागणार आहे, तुमच्याकडे धन्वंतरीचा फोटो असेल अतिशय उत्तम, नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो घेऊ शकतात। यासोबत आपल्याला श्रीयंत्र लागणार आहे। तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तरीही चालेल, नाही तर शक्यतो श्रीयंत्र तरी जर घेतलं तरीही चालेल। आपल्याला या दिवशी कुबेरांची सुद्धा पूजा करायची आहे। आता कुबेरांची मूर्ती माझ्याकडे आहे, तुमच्याकडे नसेल ठीक आहे। कोणतेही पूजन करताना सर्वप्रथम आपण ज्यांना मान देतो ते म्हणजे गणपती। मग या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची सुद्धा पूजन करायचं आहे। मग आपल्याला गणपती बाप्पा सुद्धा लागणार आहेत, थोडेसे तांदूळ लागणार आहेत। त्यासोबत मी जे मातीचे बोळकू आहेत त्या बोळकू घेतले आहे, ते सुगड आहेत ते घेतले आहेत। त्यामध्ये मी 5 प्रकारचे जे सप्तधान्य आहे ते भरले आहे। तुमच्याकडे सप्तधान्य असेल तुम्ही ते घेऊ शकतात। मी साखर, त्यासोबत तांदूळ, हरभरे, मूग आणि धने आपल्याला घ्यायचे आहे। शक्यतो या पूजामध्ये आवर्जून आपल्याला मूग, धने, साखर आणि तांदूळ अवश्य वापरायचा आहे। त्यासोबत तुम्ही जो 5वा कोणताही जो सप्तधान्य आहे तो घेऊ शकतात। यासोबत माझ्याकडे ज्या 100 रुपयाच्या नोटा आहेत त्या घेतल्या आहे। सजावटीसाठी मी असं डेकोरेशन केलं आहे। त्यानंतर आपल्याला कोणतंही शुभ कार्य आपण जेव्हा करतो तेव्हा मंगल कलश स्थापन करतो आणि आपण या मंगल कलशची स्थापना यासाठी करत आहोत की आपण या दिवशी लक्ष्मी मातेचं पूजन करत आहोत। मग माता लक्ष्मीचं पूजन आहे तर आपल्याला कलश स्थापन करावं लागणार आहे। मग त्यासोबत मी कलशाचे सर्व साहित्य घेतलेलं आहे। आपल्याला नागवेलीचे पानं लागणार आहे, फूल लागणार आहेत, नैवेद्य म्हणून आपल्याला धने आणि त्यासोबत गुळ लागणार आहे, त्यानंतर पंचामृत लागणार आहे। तुमच्याकडे या दिवशी जेवढे शक्य दिवे होतील तेवढे दिवे या दिवशी लावा। घरातली नकारात्मकता कायमची घराच्या बाहेर काढायची असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त दिवे लावावे लागणार आहेत। त्यामुळे शक्य असेल अगदी 12 पेक्षा जास्त असेल तर लावा, पण शक्यतो जास्तीत जास्त दिवे लावा आणि घरामध्ये माता लक्ष्मीला आमंत्रित करा।
असो, आता पूजन कसं करायचं, तर आपल्याला एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी आपण पूजन करणार आहोत तिथे थोडंसं गोमित्र, थोडीशी हळद, थोडंसं कापूर टाकून ती जागा स्वच्छ पुसून घ्या. तिथली आजूबाजूची जी नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून गेली पाहिजे. त्यानंतर सुंदरशी, छानशी, सुबकशी रंगाची रांगोळी काढा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. हे पूजन आपण माता लक्ष्मीसाठी करत आहोत. मग माता लक्ष्मीला लाल रंगाचं जे वस्त्र आहे ते अतिशय प्रिय आहे. मग त्यानंतर लाल रंगाचं वस्त्र आपण टाकलं आहे. आपल्याकडे काही माळी वगैरे असेल तुम्ही डेकोरेशन करू शकतात. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो आहे तो मी घेतला आहे. माता लक्ष्मीचा फोटो पुसला आहे. कोणताही पूजन करताना सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलन करतो. मग मी आधी जो दिवा आहे तो लावून घेतला आहे. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. त्यानंतर मी दिव्याला हळदी कुंकू अर्पण केला आहे, फूल अर्पण केलं आहे. त्यानंतर माता लक्ष्मीला जे गंध आहे, फूल आहे, अक्षत आहे ते अर्पण केलं आहे. जे दिवे माझ्याकडे आहे ते दिवे सर्व प्रज्वलित केले आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपण कोणत्याही देवाचं पूजन करताना आधी पूजन करतो ते म्हणजे गणपती बाप्पांचं. मग गणपती बाप्पांची मी मूर्ती घेतली आहे. तुमच्याकडे मूर्ती नसेल तुम्ही अगदी सुपारी ठेवू शकतात. सर्वप्रथम पाण्याने 5 वेळा, त्यानंतर पंचामृताने 5 वेळा आणि त्यानंतर परिशुद्ध पाण्याने 5 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत मी अभिषेक केला आहे. त्यानंतर परत मी मूर्ती ताम्हणातून काढली आहे, स्वच्छ पुसून घेतली आहे. माझ्याकडे नागवेलीची पानं आहेत, 2 नागवेलीची पानं घेतली आहेत. त्यावर आपण थोडेसे अक्षता टाकले आहेत. त्यानंतर हळदी कुंकू टाकलं आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली आहे. त्यानंतर परत मेन म्हणजे या दिवशी आपण जे पूजन करत आहोत ते म्हणजे माता लक्ष्मीचं. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल घ्या, नसेल तर अगदी तुम्ही 5 रुपयाचा कॉईन किंवा तुमच्याकडे जे चांदीचे कॉईन असेल ते घेऊ शकतात. माझ्याकडे चांदीची मूर्ती आहे, मी ती घेतली आहे. सर्वप्रथम मी शुद्ध जलाने, त्यानंतर पाण्याने आणि त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर पाण्याने अभिषेक केला आहे. अभिषेक करताना श्री सूक्त येत असेल अवश्य म्हणा, नसेल तर युट्यूबला लावा. पण या दिवशी श्री सूक्ताचा संध्याकाळी महालक्ष्मीला नक्की अभिषेक करा. त्यानंतर नसेल येत तर ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर परत मी देवीला ताम्हणातून काढला आहे, स्वच्छ पुसून घेतला आहे. परत 2 नागवेलीची पानं घेतली आहे, त्यावर थोडेसे तांदूळ टाकले. त्यानंतर त्यावर हळदी कुंकू टाकलं आणि परत माता लक्ष्मीला त्यावर ठेवलं. माता लक्ष्मीला फूल, गंध, अक्षता अर्पण केले आहे. त्यानंतर आज सगळ्यात महत्वाचं आपण जे पूजन करतो ते म्हणजे कुबेराचं. मग तुमच्याकडे कुबेर देवाची मूर्ती असेल अतिशय उत्तम, नसेल तर अगदी तुम्ही सुपारी घेऊ शकतात. माझ्याकडे कुबेर देवांची मूर्ती आहे, मी मूर्ती घेतली आहे. मूर्तीला मी स्वच्छ पाण्याने, शुद्ध पंचामृताने आणि परत शुद्ध जलाने अभिषेक केला आहे. आता आपल्याला कुबेर देवांना अभिषेक करताना मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र पुढील प्रमाणे, तुम्हाला कुबेर देवाचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर परत कुबेर देवांना तुम्हाला ताम्हणातून काढायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. परत 2 नागवेलीची पानं घ्यायची आहे, त्यावर थोडीशी तांदूळ टाकायचे आहे, गंध अक्षता टाकायची आहे. त्यानंतर परत कुबेर देवांना तिथे ठेवायचं आहे. कुबेर देवांना आपल्याला गंध, अक्षता, फुलं अर्पण करायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, या दिवशी सोन्याची सुद्धा पूजा करतात. तुमच्याकडे जे सोनं असेल ते ठेवा. मी जे पैसे आहेत ते पैसे ठेवले आहेत, त्याचं पूजन केलं आहे. या दिवशी झाडूचं पूजन करता. आता सगळ्यात महत्वाचं, नंतर आपल्याला थोडेसे खाली तांदूळ टाकायचे आहे. जे सप्तधान्य आपण सुगड्यामध्ये घेतले होते ते सुगडे आपल्याला 5 ठेवायचे आहे. 5 ठेवा, 7 ठेवा, 9 ठेवा, तुमच्याकडे जसं असेल तसं ठेवा. त्यानंतर केरसुणी असेल केरसुणीची पूजा करा. यासोबत या दिवशी माता लक्ष्मीला ज्याही वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू अर्पण करा. म्हणजे तुमच्याकडे जर कवडी असेल तर या दिवशी कवडीचं पूजन करा, कवडी तिथं मांडा. श्रीयंत्र असेल या दिवशी श्रीयंत्र तिथे ठेवा. यासोबत तुमच्याकडे ज्याही लक्ष्मीच्या वस्तू, लक्ष्मीकारक वस्तू आहेत त्या लक्ष्मीकारक वस्तू तुम्हाला तिथे ठेवायच्या आहे आणि त्याचं विधिवत पूजन करायचं आहे. या दिवशी शक्य झाल्यास तुम्हाला जितके दिवे प्रज्वलित करता येईल तितके दिवे प्रज्वलित करायचे आहे. परत आपल्याला सर्व देवांना धूपदीप दाखवायचा आहे. नैवेद्य म्हणून या दिवशी गुळ आणि आपल्याला जे धणे आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. शक्य झाल्यास तुम्ही 5 प्रकारच्या ज्या मिठाई आहेत त्या आणू शकतात, त्याचा सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. त्यानंतर जास्तीत जास्त दिवे प्रज्वलित करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला गणपतीची आरती म्हणायची आहे. त्यानंतर कुबेर देवांची, धन्वंतरी देवांची आरती म्हणायची आहे. परत तुमची जी कुलदेवता आहे तिची आरती म्हणायची आहे, नैवेद्य दाखवायचं आहे. आणि सर्वांना आपण ज्यावेळेस आरती झाल्यानंतर जे अक्षता टाकतो तांदूळाचे त्या न टाकता या दिवशी आपल्याला जे अक्षता आहेत त्या म्हणजे या दिवशी आपल्या जे धणे आहेत त्या धण्याचा अक्षता आपल्याला माता लक्ष्मी, धन्वंतरी देव, कुबेर देव, गणपतीच्या आपल्याला ज्या अक्षता आहेत त्या अर्पण करायचे आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीनं जे पूजन आहे ते करायचं आहे. अगदी पूजन करायला मोजून 15 किंवा 20 मिनिटं लागणार आहेत. पण आमच्या घरी हे पूजन करत नाही, आम्ही करावं का? तर खरंच सांगते, आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी यावी. आपल्या घरातील जे आजारपण आहे त्याचा नाश व्हावा. आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी राहावी. आपल्या घरातली प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी प्रत्येकाने धन्वंतरीचं पूजन आहे ते करावं. धन्वंतरी देवाची मूर्ती नसेल चालेल, माता लक्ष्मीची फोटो, मूर्ती ठेवा.
ती सुद्धा पूजा केली तरीही चालेल. माता लक्ष्मीची मूर्ती नसेल, श्रीयंत्र नसेल तर अगदी तुम्ही सुपारी देखील ठेवू शकतात. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला धन्वंतरी देवाचं पूजन करायचं आहे आणि आपल्याला उत्तम आरोग्य लाभावं यासाठी धन्वंतरी देवाला प्रार्थना करायची आहे. आपल्याकडे खूप संपत्ती यावी, संपत्ती टिकावी यासाठी कुबेर देवाचं स्मरण करायचं आहे. तो जोही तुम्हाला कुबेर देवाचा मंत्र येतो तो तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जो मंत्र आहे तो देते, तुम्ही त्याचं स्मरण करा, त्याचं ध्यान करा. यासोबत माता लक्ष्मीला सांगायचं आहे, तू माझ्या घरामध्ये अखंड वास कर, माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहू दे, असं माता लक्ष्मीला सांगायचं आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी, त्यासोबत कुबेर देव, धन्वंतरी देव, गणपती यांची अखंड कृपा राहणार आहे आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी अखंड नांदणार आहे. अशा प्रकारे आपल्याला जे पूजन आहे ते करायचं आहे. अतिशय साधी सोपी माहिती होती, मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला नक्कीच सपोर्ट करा. परत भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.